आणि यानंतर बातमी काँग्रेसशी संबंधित। काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांचा आज आढावा घेतला जाणार आहे। एकूण 22 जागांचा आढावा आज काँग्रेसकडून घेतला जाईल। या 22 जागांपैकी 18 ते 20 जागा काँग्रेस लढवेल हे जवळपास स्पष्ट आहे। या 22 लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण याची सुद्धा चाचपणी आज केली जाईल। राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, महाविकास आघाडीचा किंवा काँग्रेसचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही निश्चित नाही। आज बैठक होतीये, कोण कोण हजर असेल या बैठकीला, काय प्रामुख्याने चर्चा अपेक्षित आहे? ज्ञानदा, पाहतो आपण काँग्रेसच्या जवळपास जागा ज्या आहेत त्या निश्चित झालेल्या आहेत। कुठल्या जागा लढवायच्या यावरती सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांचं एकमत झालेलं आहे। आज साधारणतः 22 जागांचा जो आहे तो आढावा घेतला जाणार आहे आणि ही बैठक थोड्या वेळामध्ये टिळक भवनला सुरुवात होईल। या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत, बाळासाहेब थोरात असतील, नसीम खान असतील आणि प्रत्येक जिल्ह्यातील त्यांचे जिल्हाध्यक्ष आणि संभाव्य जे काही 2-3 उमेदवार असतील या सगळ्यांची यादी जी असणार आहे हे सगळे उपस्थित असतील आणि प्रत्येक लोकसभा निवडणुकीनुसार जे आहे ते आढावा घेतला जाणार आहे। यामध्ये 22 जागांचा आढावा आज काँग्रेस घेणार आहे आणि त्यातील 18 ते 20 जागांवरती जे आहे ते काँग्रेस आग्रही राहणार आहे। आपण पाहिलं तर कुठल्या नेमकी 22 जागा आहेत ज्या की काँग्रेस लढवणार आहे त्यामध्ये भिवंडी आहे, पुणे आहे, सोलापूर आहे, कोल्हापूरच्या जागेवर सुद्धा क्लेम जो आहे तो काँग्रेसने केलेला आहे। मात्र छत्रपती शाहू महाराजांना ही जागा सोडावी अशा प्रकारचं तिन्ही पक्षांचं मत आहे। मात्र कुठल्या चिन्हावरती लढणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे कोल्हापूरची जागा काँग्रेसने आपल्यासाठी जी आहे ती ठेवल्याचं समोर येते। नंदुरबार आहे, सांगली आहे, धुळे आहे, जालना आहे, रामटेक आहे, नांदेड आहे, यवतमाळ आहे, भंडारा आहे, हिंगोली आहे, नागपूर आहे, चंद्रपूर आहे, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली अशा 22 जागांचा जो आहे तो आढावा घेतला जाणार आहे। खरं तर आपण पाहतोय का संपूर्णपणे काँग्रेसने विदर्भावरती जास्त फोकस करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। विदर्भामध्ये काँग्रेसला चांगलं मतदान होऊ शकेल अशा प्रकारची अपेक्षा जी आहे तो काँग्रेसला आहे। त्यामुळे काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आजच्या ह्या 22 जागांचा जो आहे तो आढावा घेतला जाणार आहे आणि प्रदेशचा आढावा झाल्यानंतर मुंबईतल्या नेमकी किती जागा लढायच्या, कुठल्या लढायच्या यावरती सुद्धा मुंबई काँग्रेस जे आहे ते निर्णय घेणार आहे। मात्र सध्या तरी पाहतो आपण 18 ते 20 जागा लढतील। मात्र त्याच्यासाठी जे आहे ते 22 जागांचा आढावा संपूर्णपणे काँग्रेस घेताना आपल्याला पाहायला मिळते। थोड्या वेळामध्ये बैठक होईल आणि या बैठकीमध्ये प्रत्येक लोकसभेमध्ये कुठला उमेदवार फायनल करायचा, बाकीच्या नेत्यांचं नेमकं म्हणणं काय आहे याचं सुद्धा जाणून घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर यादी जी आहे ती महाविकास आघाडीच्या समोर ठेवली जाईल आणि तीच यादी काँग्रेस हायकमांडला पाठवली जाणार आहे। त्यामुळे आजची ही महत्त्वाची बैठक मानली जाते। त्यामुळे नेमकं कुठल्या मतदारसंघामध्ये कुणाला उमेदवारी मिळते काँग्रेसकडनं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काही जागांवरती जो आहे तो वाद आहे आणि तो वाद जो आहे तो 6 तारखेच्या बैठकीमध्ये सुटण्याची शक्यता आहे। प्रकाश आंबेडकर, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांची 6 तारखेला बैठक आहे आणि बैठकीमध्ये संपूर्णपणे महाविकास आघाडीचं चित्र स्पष्ट होणार आहे। बरोबर, आणि त्याआधी प्रत्येक पक्ष आपापल्या जागांची चाचपणी करत आहे। एकूण 22 जागांवरती आज चर्चा अपेक्षित आहे आणि या 22 जागांपैकी साधारणतः 18 ते 20 जागा काँग्रेस निश्चितपणे लढवेल असं कळतंय। धन्यवाद राजू या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।